तर वसार गावचे रवी वायले इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचे साहेब. आपलं मंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होते. आजचा पहिला सामना आपण बघतोय जय वागेश्वर देसाई विपक्ष बदलापूर गाव संघ, दोन संघांमध्ये ही लढत बघणार आहोत. तर सलामीची जोडी बदलापूर गाव संघाकडून आपण बघू शकतो. सरोज आणि नॉस्ट्राय केंद्र बघतोय ईसा. तर वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण बघतोय नितीन. 5 षटकांचा सामना असेल, 2 षटक पॉवर प्लेची, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. च्या दिवसातील पहिला सामना बघतोय देसाई विपक्ष बदलापूर गाव या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू आजच्या दिवसातील नितीन याच्या माध्यमातून बघतोय. पहिलं षटक सांगीकोटीतील देखील पहिलं पॉवर प्लेचं षटक. सामना करतोय फलंदाज सरोज. पहिला चेंडू मोठा फटका येतोय, चेंडू हवेत आहे मात्र फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का मिळत होतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल देसाई संघासाठी. धन्यवाद डीजे. तर आपण बघतो पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करून देतो हा गोलंदाज नितीन. आणि आजच्या दिवसातील सामन्याची अप्रतिम सुरुवात देसाई संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी बाद करून दिलाय. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण सैफ. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय ईसा. नितीन पुढील चेंडू सामना करतोय ईसा. चांगला चेंडू पुढे येऊन बॉटम हँडचा वापर केला गेला, सरळ हाताने खेळले. मात्र 1 धावाने सुरुवात सांघिक कोट्याला आणि वैयक्तिक कोट्याला उघड होते. 1 या धावसंख्येने धावसंख्या दाखल बघू शकता आपण. 1 गडी बाद 1 धाव. पुढील चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज सैफ. संघनायक स्वतः येतोय मैदानात. पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद करून दिला होता नितीन याने. अप्रतिम सफलता आजच्या दिवसाचा आगाज केला देसाई संघाने मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद करून. तर अजून एक निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम, दाफलकार बघू शकता आपण. 1 गडी बाद 1. नितीन पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज सैफ. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल केल्या ऑन साइडला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची फील्ड होईल, फेकी होईल, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकता आपण 2 धावा एका गडीच्या मोबदल्यात. तर संत गतीने सुरुवात या सामन्याला होते बदलापूर गाव संघाकडून. तर अप्रतिम आगाज करतोय तो म्हणजे देसाई संघ या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा आपण बघतोय दर्जेदार स्पर्धा भारतीय जनता पार्टी कुलगाव बदलापूर शहर आयोजित आमदार चषक 2017. पुढील चेंडू नितीन सामना करतो ईसा. चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्सने चेंडूचा तिथला चांगला संपर्क होत नाहीये. चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकता आपण 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर पॉवर प्लेचं अप्रतिम षटक हाताळताना दिसतोय नितीन. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते नितीन कडून. पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज सैफ. चांगला चेंडू अक्रॉस द लेन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. अजून एक निर्धाव चेंडू, षटक संपतंय. अप्रतिम षटकाची हाताळणी, समाप्ती. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघू शकता आपण दाफलकार 1 गडी बाद 3 धावा.
धन्यवाद. तर पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या संमतीनंतर धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 3 धावा, फक्त आणि फक्त 3 धावा. अप्रतिम सुरुवात जय वागेश्वर देसाई संघाकडून करताना दिसला नितीन. अप्रतिम षटकाची हाताळणी. पॉवर प्लेचं षटक होतं हाणामारीचं षटक, मात्र अप्रतिम षटक हाताळलं. एक गडी मात्र एक सफलता प्राप्त करून दिली. यशस्वी षटक पार पडलं. धावसंख्येत आपल्यावर 3 धावा. तर वैयक्तिक पहिलं व सांगेडीतील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातो, तो म्हणजे गोलंदाज आकाश याचा. तर सामना करेल फलंदाज ईसा. स्ट्राइक एंडवर, नो स्ट्राइक एंडवर सैफ. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. चौकाराने या षटकाची सुरुवात होते. धावसंख्या वाढते 4 ने. धावसंख्या दफलकर बघू शकता आपण 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. तर पहिल्या षटकामध्ये धावा कमी खर्च केले गेले होता, मात्र या षटकाचा आघात चौकाराने होतोय. चांगला चेंडू, वेगवान डिलिव्हरी. बॅट्सने चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. सबमरीन डिलिव्हरी होती. चेंडू टप्पा पडल्यावर देखील लो राहिला होता. निर्धाव चेंडूची सांगता. चौकार लगावल्यानंतर कमबॅक करताना दिसतो हा गोलंदाज. आपण बघतोय आकाश. धावसंख्या काम 7 धावा. चांगला फटका, बॅटची कडा घेते. चेंडू फील्ड होतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र एक चोरडी धाव घेण्यात यशस्वी ठरतात फलंदाज. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकता आपण 8 धावा. थोडस तू मे हो झालं होतं फलंदाजांमध्ये. आपण बघतो नेहमी चांगली धाव घेण्यासाठी मात्र कॉलिंगची गरज असते तितक्याच चांगल्या येस नो वेट चा उच्चार करावा लागतं, मात्र ती कॉलिंग दिसत नाहीये. तर एक धाव चोरून घेत आहेत. धावसंख्येत धावफलकार बघू शकता आपण 8 धावा. पुढील चेंडू आकाश. सामना करेल फलंदाज सैफ. पुढे येऊन खेळण्याचा लेटकट पद्धतीचे खेळण्याला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल तर गली रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल. फेकी होईल थ्रोची. तोपर्यंत एक धाव. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येचा प्रकार बघू शकता आपण 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना तर उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन हा सामना चालू आहे देसाई विपक्ष बदलापूर गाव संघांमध्ये. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान डिलिव्हरी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अतिशय बांधून ठेवलं, रोखून ठेवलं, जखडून ठेवलं फलंदाजाला. बॅटचा फेस ओपन करून दिला नाही. चेंडू सरळ यष्टी रक्षाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम दाफलकार बघू शकता 9 धावा. पुढील चेंडू आकाशाचा सामना करतो पुन्हा एकदा ईसा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत. स्वैर चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पिच होतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या दाफलकार बघू शकता आपण 10 धावा. तर आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे देसाई विपक्ष बदलापूर गाव या दोन संघांमध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्येत आपल्याला लगावली गेली आहे आतापर्यंत 10 धावा. पुढील चेंडू आकाश याचा सामना करतो ईसा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव चोरून. पुन्हा एकदा खराब थ्रोची हाताळणी. 22 रुपये 2 धाव येत आहेत. पंच आमच्याकडे खून करतायत. षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली फक्त आणि फक्त 12 धावा. तर हा देसाई संघ एक कल्याण डोंबिवली परिसरातील एक नावाजलेला संघ, मोठा संघ. मोठे खेळाडू देखील आहेत या देसाई संघामध्ये. आपण रिची मात्रे बघू शकतो, सुखदेव काका मात्रे. त्यांचा हा संघ आपण बघतोय देसाई संघ, जे वागेश्वर देसाई संघ. तर एकीकडे बदलापूर गाव संघ, सैफ असेल, ईसा असेल, असे अप्रतिम फलंदाज, तितकेच चांगली गोलंदाजी देखील आहे या संघाकडे. तर अप्रतिम फाईट बघतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे दोन संघांमध्ये, देसाई विपक्ष बदलापूर या दोन संघांमध्ये. तर प्रथम नाणेफेकी जिंकून देसाई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलं होतं बदलापूर गाव संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची
2 षटकांमध्ये धावसंख्या जमावली आहे धावफलकावर आपण बघू शकता. एका गडीच्या बदल्यात 12 धावा. पुढील षटक पुन्हा एकदा नितीनचा वापर केला गेलाय. त्या नितीनने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक गडी मात्र एक यश प्राप्त करून दिलं आपल्या संघासाठी. त्या नितीनचा वापर पुन्हा एकदा करण्यात आलाय या तिसऱ्या षटकामध्ये. सांगीकडील तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक. नितीन सामना करेल फलंदाज सैफ. चांगला चेंडू. आता मात्र त्या पहिल्या षटकाचा आघात ज्या विकेटने केला होता त्याच विकेटचा पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतोय आणि गडी बाद होतोय दुसरा. सैफच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का मिळतोय बदलापूर गाव संघाला. मात्र दुसरं यश प्राप्त करून देतोय हा नितीन. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर देखील विकेट घेतला होता. मात्र दुसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय नितीन. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय मैदानात इरफान. सामना करतोय नितीन याचा. चांगला चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ पायांवर आदळतोय. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम दापलकार बघू शकता आपण 12 धावा. तर नितीन अप्रतिम कामगिरी करतोय आतापर्यंत. चांगला चेंडू गुडलँड स्पॉट वर चेंडू टाकतोय. अप्रतिम चेंडू. बॅटचा चेंडू पुन्हा एकदा कुठलाही संपर्क होता आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय आणि नितीन अप्रतिम गोलंदाजी करतोय. मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू फील्ड होतोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. बघता बघता कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 14 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र नितीन एक अप्रतिम षटक हाताळताना दिसतोय. 4 चेंडूची फेकी केली. 2 धावा खर्च केले. आतापर्यंत एक गडी बाद केलाय. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीन. सामना करतोय फलंदाज इरफान. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन होता. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतं. फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण प्रकार बघू शकता आपण 15 धावा. तर अचूक टप्प्यांची फेकी केली जाते नितीन कडून. जी फील्ड सजवली गेली, जे क्षेत्ररक्षण सजवलं गेले त्या क्षेत्रकाकडे चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तर या पुढील होणारा सामना वसार विपक्ष वडवली. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असणार आहे. चला यायचे आपण नाणेफेकीसाठी. वसार संघ आणि वडवली संघ. चालू सामन्याकडे अप्रतिम फटका. हुक शॉटच्या माध्यमातून चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढला होता. मात्र एकच धाव. यशस्वी षटक पुन्हा एकदा हाताळलंय नितीन याने. 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे आपल्या 2 षटकांमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात आणि 2 गड्यांना बाद केलंय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय या नितीन कडून. तर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता 16 धावा. तर विनंती करतो मी वसार संघाचा कर्णधार तसेच वडवली संघाचा कर्णधार पण यायचं आहे नाणेफेकीसाठी. या पुढील सामना आपण बघणार आहोत. वसार विपक्ष वडवली या 2 संघांमध्ये. दरम्यान मैदानावर ड्रिंक्स ब्रेक.
धन्यवाद डीजे. तर धावसंख्या लगावली गेली आहे धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बघू शकता आपण 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. नंतर मोठं टार्गेट सेट करणं निश्चित असेल, कारण तितकाच मोठा ताकदीचा संघ आपण बघतोय. जय वागेश्वर देसाई संघ. कोण विसरेल त्या रिची मात्रेला, ज्याने स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषकामध्ये 17 चेंडूत तब्बल 52 धावांची खेळी केली होती. आणि आमचे काका मात्रे त्यांनी एक अप्रतिम हॅट्रिक देखील घेतली होती. असा तुल्यबल संघ आपण बघतोय देसाई संघ. तर मोठी मोठी टार्गेट धावसंख्या उभारावी लागेल या पहिल्या सत्रामध्ये. बदलापूर गाव संघाला वैयक्तिक पहिल्या संख्येकडील चौथे षटक घेऊन येते दयानंद. तर इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न म्हणतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम फील्ड करतोय दयानंद. नंतर एक या धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकार बघू शकतो पण 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तर पहिला सामना आजच्या दिवसातील बघतोय आपण देसाई विपक्ष बदलापूर गाव या दोन संघांमध्ये. तर पुढील चेंडू दयानंद सामना करतोय इरफान. चांगला चेंडू शॉर्ट डिलिव्हरी होती. चेंडू ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रिची आहे तिथे असतील, थ्रूची फेकी करतील. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण 18 धावा. तर अजूनपर्यंत शांत ठेवलंय या बदलापूर गाव संघाच्या फलंदाजांना, ते म्हणजे देसाई संघाच्या गोलंदाजांनी. कारण कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत खेळता आला नाहीये या बदलापूर गाव संघाला. पुढील चेंडू दयानंदचा सामना करतोय फलंदाज ईसा. सलामीचा फलंदाज आहे, मात्र आता त्याला बॅटचा फेज ओपन करावा लागेल. आता मात्र आक्रमक रूप धारण करावे लागेल, कारण चौथे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण फक्त आणि फक्त 18 धावा लगावली गेली आहे. पुढील चेंडू दयानंद याचा सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज ईसा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. प्रतिम गोलंदाजी करतात हे गोलंदाज देसाई संघाचे. बघितलं फलंदाज पुढे येतोय तर आपल्या चेंडूची लाईन लेंथ थोडी अकूट ठेवली आणि अकूट टप्प्याचा चेंडूचा मारा केला. नंतर एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत प्रकार 19 धावा आपण बघू शकतो. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीवर असताना पुन्हा एकदा दयानंद सामना करतोय इरफान. तर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट पुल करतोय चेंडू. डीप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक हजर नाहीये. चेंडू परार सीमारेषे पार. चौकार 4 धावा. डीजे. तर संघर्षमयी चौकार येतोय, बऱ्याच वेळानंतर चौकार येतोय आणि धावफलक 4 ने हलताना दिसतंय. धावसंख्या धावफलकार बघू शकता आपण 23 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतो इरफान. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच दिशेने फाईन लेगच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मात्र 22च्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 1 ने वाढते. 14 धावा चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर. माफ करा 24 धावा. तर अप्रतिम कामगिरी करतात हे देसाई संघाचे गोलंदाज. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि शांत ठेवलं गेलं आतापर्यंत बदलापूर गाव संघाच्या खेळाडूंना देसाई संघाच्या गोलंदाजांनी. तर मी विनंती करतो या पुढील होणारा सामना वसार विपक्ष वडवली. तर वसार संघाचा कर्णधार इथे आहे. तर वडवली संघाच्या कर्णधाराले लवकर यायचंय. वडवली संघाचा कर्णधार तसेच वसार संघाचा कर्णधार विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या पुढील होणार सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण बघू शकाल वसार विपक्ष वडवली. तर दरम्यान मैदानावर चालू सामना आपण बघतोय देसाई विपक्ष बदलापूर गाव दोन संघांमध्ये. तर प्रथम नाणेफेकी जिंकून देसाई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी बदलापूर गाव संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची धावसंख्या धावफलकार बघू शकतो आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 अशी दयनीय अवस्था.
तर गोलंदाजी मार्क वर येतोय एक जुना जाणता अनुभवी खेळाडू सुखदेव म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई, अतिशय अनुभवी खेळाडू. मात्र मोठा फटका खेळून काढतोय इरफान. पहिल्या चेंडूवर मात्र चेंडू थांब, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जितेश याच्याकडून आपल्या धावासाठी इथे मात्र 4 धावा वाचवण्यात यश प्राप्त होतोय. धावसंख्येत मात्र 3 ने भर पडते. धावसंख्येत आपण पाहू शकता आपण 27 धावा. तर विनंती असणार आहे प्रेक्षक आपण गोंधळ घालू नका तिकडून. आमचे पंच तिथे बघतील काय डिसिजन आहे तो पंच घेतील. कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. तर पंच आमचे डिसिजन घेतील तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ करायचा नाहीये. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. पंच आपलं डिसिजन द्यायचं आहे. 2च धावा आहेत, 3च धावा आहेत, तर 6 नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण जितेश याने केलं. आपल्या धावासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि धावसंख्या वाढते 3 ने. धावसंख्येत आपण प्रकार बघू शकतो आपण 27 धावा. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा सुखदेव सामना करते फलंदाज ईसा. मात्र अप्रतिम चेंडू फिरकीची जादू दाखवतात आणि फलंदाज स्टंप्स बाद होतोय आणि अजून एक झटका बदलापूर गाव संघाला. देवी बेटी है कारला डोंगर में. जय मां एक वीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. तर अप्रतिम यष्टी रक्षण पाहायला मिळतंय. स्टंपिंगच्या रूपात अजून एक गडी बाद होतोय. ईसा सलामीचा फलंदाज बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज आमीन सामना करतोय सुखदेव यांचा. चांगला चेंडू, अप्रतिम फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची मागणी केली गेली होती मात्र खराब थ्रोची फेकी पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 29 धावा. मात्र शांत ठेवलंय, शांत गतीने संत गतीने हा खेळ सुरू आहे बदलापूर गाव संघाचा. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका इथे पाहायला मिळत नाहीये. मात्र शेवटचा चेंडू आहे, शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक. मात्र हाणामारीचं षटक असताना देखील पूर्णपणे शांत राहिलेत. इथे मात्र यष्टीरक्षणामध्ये चूक होते आहे. 22च्या स्वरूपात अजून एक धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत प्रकार बघू शकता आपण 30 धावा. 5वं शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना स्लॉगवरचा षटक आहे. तर बॅटचा फेस ओपन करून देत नाहीये, पूर्णपणे रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय या बदलापूर गाव संघाच्या फलंदाजांना. म्हणजे गोलंदाजी अचूक केली जाते. अप्रतिम चेंडूची हाताळणी होते. पुन्हा एकदा सुखदेव काका म्हात्रे यांच्या माध्यमातून अप्रतिम षटक. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम आहे. धावफलकावर बघू शकता फक्त आणि फक्त 30 धावा. 5वं षटक
प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू या षटकामधील सामना करतोय इरफान. पुन्हा एकदा अजून एक फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी. आने जाने वाले लोग कोई कुकड़ा काटता है कोई बकरा काटता है मेरे माया का नाम मेरे दिल का नाम मेरे माया का नाम मेरे दिल का नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम Mix by DJ Ajay. जय माता अजय, मुब्रा देवी बेटी अजय। है मुब्रा डोंगर में धन्यवाद डीजे. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर पाहायला मिळते. 3 गडी बाद 30 धावा आणि 31 धावांचा माफक लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे देसाई संघासमोर या बदलापूर गाव संघाने. तर या पुढील सत्र आपण ऐकणार आहोत एक अप्रतिम गोड आवाज. ओमकार शेट्टे याच्या माध्यमातून. तर येणारं सत्र आपण ऐकूयात. ओमकार शेट्टे, मॅन फ्रॉम डोंबिवली. स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा या पुढचा एक मोठा सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक मलंगड परिसरातील चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजे गावदेवी बसा संघ आणि त्यांना फाईट केलेल्या मैदानावरती चेंज द गेम वडवली संघ. एक अतिशय चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेवढी चांगली स्पर्धामध्ये तुम्ही एन्जॉय करताय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक या परिसरातील लोकनेते किसनजी कतोरे यांच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून गेम प्ले होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल आमचे ऑफिशियल पंच सज्ज झालेत मैदानावरती. येणाऱ्या 3 दिवस खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती या आयोजकांच्या माध्यमातून दिली आहे आणि ती जिम्मेदारी अतिशय निष्ठेनं आणि प्रामाणिकतेनं पार पाडण्यासाठी सज्ज झाल्यात. आज सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व लाडके रसिकांना शिवसकाळ
गेम प्ले होत्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन होतं मैदानावरती. गोलंदाज सेफ ज्याच्या नावानं हा बदलापूर संघ ओळखला जातो. मात्र फलंदाजी चांगली करू शकले नाही आहेत, कारण देसाई संघानं जो गोलंदाजीचा अटॅकिंग परफॉर्मन्स पहिल्या सत्रामध्ये सादर केला आणि त्यासमोर पूर्णपणे नांगी टेकली मैदानावरती या बदलापूर संघानं. आणि फक्त 30 धावा मैदानावरती सेट केल्या आणि टार्गेट सेट केलं मैदानावरती 31 धावेचं. येणारे 30 चेंडू 31 धावा. समोर रिची सारखा फलंदाज आहे, विकास सारखा फलंदाज आहे आणि सुखदेव काकांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे 31 धावा कशा प्रकारे रोकेल हा मात्र प्रश्न असेल या बदलापूर संघासमोर. मात्र प्रयत्न सुरू ठेवावे लागतील, सातत्यानं संघर्ष करावा लागेल या बदलापूर संघाच्या गोलंदाजांना. सेकंड मध्ये रिची, पहिला चेंडू रिचीसाठी. बॅट बॅटच्या बंद मोठा फटका दाखवतोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. मिड ऑफला चेंडू त्याला बीट करतोय. जोपर्यंत लॉंगांचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला फीड करेल तोपर्यंत चेंडू सीमा पार जातोय आणि दमदार सुरुवात होती मैदानावरती रिची म्हात्रेच्या माध्यमातून. DJ Nick J. ज्याचा मी परिचय दिला, ज्याची ओळख मी निर्माण करून दिली, तो रिची म्हात्रे स्वतःची ताकद दाखवतो मैदानावरती या बदलापूर संघाच्या गोलंदाज सैफला. ब्लॉकलचा चेंडू होता. बॅट अँड बॅटच्या बंद अतिशय सुरळीतपणे चेंडूला भिरकावून देतोय लॉंग ऑफ मध्ये आणि पहिली दणदणी सुरुवात होती चौकाराच्या माध्यमातून फलंदाज रिचीच्या स्वरूपात. वसा संघाचे संघनायक येत आहेत या नाणेफेकीसाठी. या पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल. वसा वर्सेस चेंज द गेम वडवली. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आमचे मान्यवर सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार चित्रनदा गीते यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. वसा वर्सेस वडवली या दोन संघामध्ये 31 धावेचं मापक लक्ष आपल्या डोळ्यासमोर घेऊन उतरला मैदानावरती. तो म्हणजे हा जय वाघेश्वर देसाई संघ. नक्कीच आम्ही आयोजकांना विनंती करतोय, व्हॉलंटियर्स तुम्ही पोहोचवा, कारण सातत्यानं पंचांवरती दबाव या गोष्टीमुळे येऊ शकेल, कारण खूप मोठी जिम्मेदारी आहे पंचांच्या खांद्यावरती. चेंडू रिचीसाठी अजून एक शानदार फटका. क्रिकेटचा क्लास दाखवतो मैदानावरती फलंदाज. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळत चेंडू ट्रॅव्हल होतो एक सकावरला. जोपर्यंत फीड केला जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इझिली 3 धावा कन्वर्ट केल्या जातात मैदानावरती. अतिशय चांगली सुरुवात होती. 31 धावेचा पाठलाग करत असताना संतांनी सावध सुरुवात जरी झाली असती तरी सामना इझिली चेस करू शकला असता. म्हणजे जी रिची मात्रेची जी शैली आहे त्या शैलीने मैदानावरती सुरुवात केली जाते या वाघेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 7 धावेनं पूर्णपणे या सामन्यामध्ये बॅकफूटला आणलं ते म्हणजे बदलापूर संघाच्या गोलंदाज सैफला. आणि चांगली फलंदाजी मध्ये ती सादर करण्याचा प्रयत्न करतोय वाघेश्वर देसाई संघ. मी कौतुक करेल देसाई संघाचे एक संघनायक सुखदेव काकांचं. स्लॉगरच्या शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. वय वर्ष 57 या खेळाडूचं आणि अशा स्थितीला सुद्धा स्वतःच्या बोटांवरती नाचवलं या बदलापूर संघाच्या फलंदाजांना. जबरदस्त छाप सोडली आणि स्वतःचा अनुभव काय हे दाखवून दिलं मैदानावरती या देसाई संघानं. ठाणे जिल्ह्यातील एक अतिशय नामांकित संघामध्ये गणना केली जाते या देसाई संघाची आणि तो संघामध्ये ती फाईट देतोय बदलापूर संघाला. हा चेंडू विकाससाठी खोलवर डप्याचा होता. सॉफ्टहँडनं चेंडूला फक्त खोदून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड ऑफला. तो परत अजून एक सिंगल लाभेल मैदानावरती आणि स्ट्राईक एंडवरती येतोय एक 20 स्फोटक फलंदाज रिची म्हात्रे. या बदलापूर परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे स्पर्धेची ओळख आहे ते हिंदुहृदय सम्राट चषक 20 सत्रामध्ये 17 चेंडूवरती 52 धावेची शानदार फलंदाजी केली होती या रिची म्हात्रेनं. मध्ये दुर्दैव होतं रिची म्हात्रेचं. तो सामना गमवावा लागला होता या वाघेश्वर देसाई संघाला. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. सेफ. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. चेतनदादा गीते ज्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत त्यांच्या माध्यमातून वसा वर्सेस वडवली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेवी वसा संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि वसार संघाने या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय एक नामांकित वडवली संघाला. गोलंदाज सज्ज होतोय. सेफ. हा चेंडू रिचीसाठी अक्रॉस द बॅटनं चेंडूला हुक करायचं होतं रिचीला. फलंदाज धावचित होऊ शकतील. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश लाभत नाही यष्टिरक्षकाला. तोपर्यंत एक चोटी 10 मदती कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट होतंय. फक्त 31 धावा बनवायच्या आहेत. 6ची सरासरी ती कंप्लीट करायची आहे आणि अशा स्थितीला मैदानावरती अतिशय चांगली फलंदाजी साकारत असताना तब्बल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सामना खुला गेला या वाघेश्वर देसाई संघानं आणि 15 धावा अर्धा पल्ला पार करतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये फलंदाज रिची आणि विकास.
डीजे मास्टरला विनंती असेल थोडंसं लक्ष द्या. षटक कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यामध्ये संगीत येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं सहकार्य आमच्या डीजे मास्टरच्या मदतीनं आम्हाला लाभलं. आज सुद्धा त्याच सहकार्याची अपेक्षा नक्कीच आम्ही तुमच्या मदतीनं बाळगतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा एकवटल्यात आणि पूर्णपणे बॅकफूटला आला या मोठ्या स्पर्धेमध्ये हा बदलापूर गाव संघ. कारण जी ताकद दाखवली गोलंदाजीची पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज नितीननं, आकाशनं, त्यानंतर गोलंदाजी केली दयानंदनं, त्यानंतर सुखदेव काकांनी छाप सोडली आणि फक्त 30 धाव्यांवरती रोखलं या बदलापूर गाव संघाला. अप्रतिम फटका येतो मैदानावरती. आउटफी फास्ट प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक. फुटवर्कचा अतिशय चांगला वापर होतोय. स्वतःला स्ट्रेच करतायत. चेंडूला फील्ड करण्यासाठी आकांतानं प्रयत्न केला जातोय. म्हणजे जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत वन्स अगेन 3 धावामध्ये ती कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धापलकावरती धावा आहे तर 3 धावेच्या मदतीनं स्कोमोझॉन 18 बिनगडी बाद 18 धावेची दमदार सुरुवात होती मैदानावरती. पंचांचा इशारा नो बॉल 1+3 नक्की 4 धावा या ठिकाणी कन्वर्ट केल्या जातील आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा 19. फ्रीडचा इशारा पंचांच्या मदतीने नक्कीच गरजेचा आहे. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. ईसा सातत्यानं बदलापूर संघानं छाप सोडली आहे फलंदाज सेफच्या माध्यमातून. मात्र सेफनं चांगली फलंदाजी केली नाही आहे आणि पूर्णपणे डगमगला मैदानावरती. या ठिकाणी हा बदलापूर गाव संघ 31 धावेचं लक्ष इझिली चेस करतो मैदानावरती. तो म्हणजे हा वागेश्वर देसाई संघ. कारण जी छाप सोडली पहिल्या सत्रामध्ये जे फटके दाखवले फलंदाज रिचीनं आणि पूर्णपणे मैदानावरती सामना खुला केला या ठिकाणी या वागेश्वर देसाई संघानं. अतिशय चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. तसेच जोवेली संघाचे एक स्टार खेळाडू महेंद्र धुळे यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे महेंद्र आपलं. वेलकम टू स्टेज. जेव्हा जेव्हा मी बदलापूरमध्ये भेट देतो तेव्हा खूप सारं प्रेम त्यांच्या मदत आम्हाला दिलं जातं. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. गुड शॉट. DJ Kiran NG. अतिशय चांगलं संगीत जे सैराटनं पूर्ण सिनेमा सृष्टीला वेड लावला. त्या सैराट मधलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या मध्ये वाजवलं जातं. एका बाजूने वेड लावतोय मैदानावरती फलंदाज रिची आणि विकास या बदलापूर संघाच्या गोलंदाजांना. कारण सातत्यानं अटॅकिंग रूप मध्ये धारण केलं या बदलापूर संघासमोर खेळत असताना फलंदाज विकासनं आणि रिचीनं. मात्र अजूनपर्यंत फक्त तुम्ही चौकार पाहिलेत. सो फलंदाज रिची मात्र मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. षटकार चौकारांसाठी ओळखला जातो. अजूनपर्यंत रिचीच्या माध्यमातून षटकाराची अपेक्षा नक्कीच असेल या मैदानावरती आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाला. सामना खुला केलाय. धापलकावरती धावा 23. हा चेंडू अजून एक मोठा फटका. अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो फलंदाज. विषप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चूक झाली आहे. चेंडू सीमा पार. सामना खुला होता मैदानावरती देसाई संघाच्या बाजूनं. 4 धावा. विजयासाठी 4 धावेची गरज आहे. अजून एक मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू डीप मध्ये राहतोय. बीट झाला मदती फलंदाज विकास. धापलकावरती धावाले 27. फक्त 31 धावेचं लक्ष चेस करायचं होतं आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये सामना खुला केला मैदानावरती. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता. हुक करतोय चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू 1 बाब सीमा पार. विजयाची मोहर करतोय फलंदाज विकास. सामना जिंकला मैदानावरती भाग्यश्वर देसाई संघानं. आणि आपण किती मजबूत संघात आणि पण किती परिपक्व संघ आहोत याचा परिचय दिला या बदलापूर परिसरामध्ये येऊन. आमदार चषक 20 सत्रामध्ये सुखदेव काकांच्या संघानं 31 धावा दिली चेस केल्या. 10 विकेट राखून हा सामना जिंकला मैदानावरती आणि फलंदाजीची ताकद दाखवली मैदानावरती या देसाई संघानं. यानंतर सामना सुरू होईल मैदानावरती. चेंज द गेम वडवली वसे सामना तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. तो म्हणजे वसार या 2 संघाच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फलंदाजी खूप दमदार तुम्हाला पाहायला मिळाली रिची विकासच्या माध्यमातून. म्हणजे खऱ्या अर्थानं सामना टर्न केला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन पाटीलनं
2 षटकं फेकली आणि 7 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं. तो गोलंदाज या मैदानावरती सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आणि त्या गोलंदाजाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. आमदार चषक 20 क्षेत्राच्या माध्यमातून व्यासपीठावरती पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. आज दुसऱ्या दिवसामध्ये देसाई संघाचा एक अनुभवी गोलंदाज नितीन पाटील. गुरुजी